बोरगावच्या राजकारणात मोठी घडामोड. माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ सुरेखा घाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश. घाळे यांच्या पक्षप्रवेशानं शहरात राजकीय चर्चांना उधाण. नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रयत्नांना यश. बोरगावच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली आहे. तत्कालीन ग्रामपंचायत अध्यक्षा सुरेखा महावीर घाळे यांनी डॉक्टर महावीर घाळे पतीसह जोल्ले गटाच्या भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय. बोरगाव नगरपंचायतच्या सत्ताधारी गटाला विरोधी करून भाजपमध्ये झालेला हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. या पक्षप्रवेशासाठी नगरसेवक शरद जंगटे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांची राष्ट्रीय सहकारी संघटनेवर संचालक म्हणून निवड झाली असल्यानं अण्णा वहिनी यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री श्रीकांत बन्ने यांनी केलं, तर स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक शरद जंगटेने केलं. यावेळी पक्षप्रवेशावेळी बोलताना सुरेखा घाळे म्हणाल्या की आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केलाय. विकासाच्या प्रवाहासोबत राहून बोरगाव शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. यापुढे आपण अण्णा वहिनी यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे करीन असा विश्वास घाळे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी घाळे दाम्पत्याचं पक्षात स्वागत करताना सांगितलं की घाळे दाम्पत्याचा अनुभवाचा व मार्गदर्शनाचा भाजप पक्षाला मोठा लाभ होईल. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे बोरगाव शहरात जोल्ले गटाला 10 हत्तींचं बळ मिळालंय. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी नगरसेवक शरद जंगटे यांच्या कार्याचं कौतुक करताना सांगितलं की शरद जंगटे हे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे बोरगाव शहरात विकासाला गती मिळाली. भाजपची ताकद सातत्याने वाढते. या कार्यक्रमास हालशुगरचे अध्यक्ष जयकुमार खोत, संचालक श्रीकांत बन्ने, भरत नसलापुरे, सुरेखा घाळे, प्रकाश शिंदे, मधुकर पाटील, डॉक्टर महावीर घाळे, राजशेखर हिरेमठ, महादेव नेजे, राजू लटलटे, अजित तेरदाळे, बबन रेंदाळे, बंडू माळी, बाळासाहेब उरुणकर, महावीर पाटील, संजय महाजन, फिरोज अफराज, किशन गोसावी, राजू कुंभार, आशा पाटील यांच्यासह सकल भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे. मी सर्वांना समजून घेऊन जाईन, कारण ह्या अगोदर मी सगळ्यांना समजून घेतलेलं आहे. म्हणून मी आज वहिनींना सांगते, केव्हाही सर्व महिला असू दे, सर्व माझ्या पालकांना असू दे, सर्वांना समेत घेऊन सगळ्या पंचकृषीचा विकास करण्यासाठी आणि तुमची चांगली पद्धती उन्नती होण्यासाठी मी सतत कार्य करीन, एवढंच मी बोलते.